फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. दुसऱ्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. दोन्ही फलंदाज एका बाजूला श्रीकांत आणि करण ही जोडी आपण पाहतोय. दोन्ही यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला निनाद एक एक्सपिरियन्स होल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय अनुभव त्यांच्याजवळ आहे आणि तोच अनुभव इथून दाखवून द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला लव बॉस डोंगरे संगम त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची जी जिद्द आपल्याला पाहायला मिळते लव बॉस डोंगरे संघाची, त्याला कुठेतरी दाद द्यावी लागणार आहे. मॅचला ठिकाणी सुरुवात होते. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपण पाहू शकतायत निनाद. दुसऱ्या बाजूला बॅटिंग स्टान्सवरती मिस्टर श्रीकांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला ठिकाणी सुरुवात होते. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दुसऱ्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. ॲक्युरेट 11:12 दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू निनाद बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूला रिस्पेक्ट या ठिकाणी दिली गेली. बॅटचा फेस या ठिकाणी थांबवून ठेवला. एकच धाव या ठिकाणी मिळते श्रीकांतला आणि या एकीने श्रीगणेश झालाय लव बॉस डोंगरे संघाचा. श्रीकांत आणि करण ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती निनादला आपण पाहतोय. शेट माणूस एंड कडून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. 5 षटकांचा मॅच आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडू या ठिकाणी 11:12 पडला गेलाय. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली गेली आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला फेकायची आहेत. मिड ऑन मिड ऑफ आपण पाहतोय. त्यानंतर शॉर्ट कव्हर टीपमध्ये लॉंगो इथून बॅटचा फेस ओपन केलाय. लॉंगोपला क्षेत्ररक्षक आहेत. आदेश त्या ठिकाणी कुठली चुकी करणार नाही आहेत. फर्स्ट विकेट करण शर्मामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दाखवला होता करणने, परंतु तो प्रयत्न अपयशी ठरतोय आणि पहिला धक्का लव बॉयज डोंगरे संघाला 1 या धावसंख्येवरती. करणची विकेट या ठिकाणी गेलाय. 2 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. बॅटिंगमध्ये कोहली जरूर आहे लव बॉयज डोंगरे संघाची, परंतु इथून करणला कुठेतरी विकेटवरती थांबून राहणं गरजेचं होतं. पहिल्याच बॉलवरती इंडिव्हिज्युअल पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आपली विकेट इथून गमावली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अमित. तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला निनादला आपण पाहतोय. बॉलिंग स्ट्राईकवरती 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2 बॉलमध्ये वर्चस्व दाखवत आहेत निनाद. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे, परंतु मागच्या काही सामन्यांचा जर विचार केला तर त्यांचा फॉर्म आलेला नाहीये. आउट ऑफ दी फॉर्म आपण पाहतोय. आता या स्पर्धेमध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये तो फॉर्म दाखवणं गरजेचं आहे. विजय क्रीडा मंडळ बर्नेपाडा संघासाठी 2 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 11:12 पहिला चेंडू पडला गेलाय. पुढचा बॉल ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डवरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरलाय. डॉट बॉल या ठिकाणी अमितच्या विरोधामध्ये टाकला गेलाय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. अमित आलाय नवीन फलंदाज. त्याचा बॅटिंग स्टान्स आपण पाहतोय. दक्षिण आफ्रिकन फलंदाज अर्थातच फॅफ डुप्लेसिस या फलंदाजाची आठवण करून देतोय. 3 बॉल इथून फेकून झाल्यात मैदानामध्ये. पहिले षटक प्रगती पथावरती. निनादला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शेट माणूस एंड कडून तो गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पुढचा बॉल या षटकामधील चौथा चेंडू असेल. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव जरूर येईल. बॅटची लिडिंग एज या ठिकाणी घेतली होती. एकेरीवरतीचा संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती 2. श्रीकांत नॉन स्ट्रायकिंगवरती गेल्यानंतर मागच्या 3 चेंडूंमध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्यात. आता पुन्हा एकदा श्रीकांत स्ट्रायकिंगवरती आल्यात. 2 बॉल्स खेळ बाकी आहे पहिल्या षटकामधील. पुढचा बॉल इथून रिस्क घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून सरळ बॅटची एज घेतल्यानंतर या ठिकाणी स्टंपवरती चेंडू जाऊन आदळला जातोय आणि पहिल्याच षटकामध्ये दोन्ही महत्वाचे फलंदाज डगआउटला परतले गेलेत. करणच्या पाठोपाठ इथून श्रीकांत सुद्धा या ठिकाणी बाद होत आहेत. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. खूप वेळ इथून वाया जातोय. 5 बॉल्स खेळ या ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती दोन दोन धक्के आतापर्यंत या ठिकाणी लव बॉयज डोंगरी संघाला लागतायत. पहिल्या षटकामध्ये निनाद चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक बेजबाबदार फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट जरूर गमावले. हे रिस्क घेणं गरजेचं होतं का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे आणि तो प्रश्न इथून खंतदायक जरूर असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल पहिल्या षटकामधील. चांगली गोलंदाजी निनाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक ते फेकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 सफलता त्यांनी प्राप्त केल्या, 2 यश त्यांनी प्राप्त केल्यात आणि दोन्ही जे फलंदाज आहेत ते महत्त्वाचे फलंदाज होते, आक्रमक फलंदाज होते. त्या आक्रमक फलंदाजांना बाद करणं खूप गरजेचं होतं. त्यांच्या विकेटची आवश्यकता होती आणि ती विकेट त्यांनी मिळवली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विवेक चौथ्या क्रमांकावरती. एक अबिलिटी प्लेअर जरूर आहेत. आता इथून पॅनिक न होता खेळावं लागणार आहे. समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला वेग या चेंडूवरती होता. चेंडू जाईल सिलिमडॉनला. एकच धाव या चेंडूवरती मिळते. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. त्यामध्ये 2 विकेट इथून गमावल्यात टीम लव बॉयज डोंगरे संघाने. एक छोटासा ब्रेक या ठिकाणी जाऊयात आपण कॅन्डीच्या दिशेने. षटकासाठी बरोबर 5 मिनिटे तुम्ही घेतल्यात. 11 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला होता. त्यानंतर शेवटचा चेंडू म्हणजे 6वा चेंडू इथून फेकला गेला. 11 वाजून 17 मिनिटांनी दुसऱ्या षटकाला इकडून प्रारंभ होतोय. स्पिनला पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलंय या सेकंड ओव्हरमध्ये. उदय बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूनी चेंडूला फिरवण्याची क्षमता त्यांच्याजवळ आहे. ती शैली त्यांच्याकडे, ती शैली इथून दाखवून द्यावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला विवेक शेवटच्या बॉलवरती सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याजवळ ठेवलंय. म्हणजे या सेकंड ओव्हरमध्ये त्यांचं आक्रमण पाहायला मिळेल. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्यात. थोडीशी विकट परिस्थिती जरूर आहे लव बॉयज डोंगरे संघाची. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही ना तेव्हा फक्त प्रयत्न करा. इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आदरणीय रोहिदासजी पाटील साहेब अर्थातच टायगर या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचं वेलकम या सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 3, 2 धक्के आतापर्यंत टीम लव बॉयज डोंगरे संघाला. चला खूप वेळ वाया जातोय निनाद, प्लीज लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होते. या षटकाची सुरुवात या ठिकाणी झाली. बॉलिंग ट्रॅकवरती उदय चांगला टर्न करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटवरती घेतला व्यवस्थितरित्या. डीपमध्ये खेळाडू जरूर आहे. उचित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव चेंडूवरती मिळाले. क्रेवृत्तीचं संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 4 पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. पहिल्या चेंडूवरती रिस्क घेतलेली नाहीये. मनगटाच्या सहाय्याने चेंडूला पाठवलं मिड विकेटला. तिथून एक धाव प्राप्त केली गेली. दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न असणार आहे इथून एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा, एक फायटिंग टोटल स्कोरकार्डवरती इन्स्टॉल करण्याचा तो प्रयत्न असणार आहे. त्यासाठी तो स्वतःला अपडेट करावा लागणार आहे. स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणावं लागणार आहे. ऑफ्टमवरती शफल होऊन फटका तर नक्कीच उत्तम दर्जाचा आहे. लॉंग लेगला सरळ चेंडू 1 बाउन्स निघून जाईल. 4 धावून घेता शॉट ऑफ द मॅच चौकार. केलं या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 8 चौकार या ठिकाणी आलाय. तो म्हणजेच अमितच्या बॅटमधून ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले आणि तिथून बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतला आणि लॉंग लेगला जे खाली क्षेत्र आहे म्हणजे डीपमध्ये कोणी खेळाडू नाहीये तिथून गॅपमधून चेंडू काढला. 2 बॉलचा केस झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती उदय आपण पाहतोय. उदयवरती हल्ला चढवला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा इथून ते दृश्य घडलेलं नाहीये कारण इथून विकेट गेलाय. बॅटची एज घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्टंपवरती जाऊन चेंडू आदळलाय आणि इथून तिसरा धक्का टीम लव बॉयज डोंगरे संघाला अमितच्या रूपामध्ये. चौकार जरूर आला परंतु ती चूक पुन्हा होणार नाहीये याची दक्षता घेतली गोलंदाजाने आणि ती चूक झालेली नाहीये. परंतु चुकी झाली ती म्हणजे अमितच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान देऊन डगआउटला परतला गेलाय.
ठिकाणी झाले धावसंख्या फलकावरती 8. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या 9 चेंडूंमध्ये धावा बनवल्या गेल्यात 8, त्यामध्ये 3 विकेट या ठिकाणी गमावले गेलेत लवबस डोंगरे संघाच्या माध्यमातून. चौकार या ठिकाणी आला उदयच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर चांगली रिकव्हरी या ठिकाणी केली गेली. चांगलं परिवर्तन स्वतःमध्ये घडवलं गेलं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये, जय हनुमान मायकोप आणि दुसऱ्या बाजूला झुंजार पालघर या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. ती सुद्धा एक मोठी मॅच जरूर असणार आहे, परंतु जाऊयात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक या ठिकाणी आलेला आहे. लॉंग लेगला चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरिता कल्पेश डगआउट मधून सेट होऊन आलाय. षटकार. वरती आहे कल्पेश आणि एअर स्ट्राईक त्याने केलंय लॉंग लेगला. षटकार. धावसंख्या फलकावरती 14 आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये, कारण ज्या अनुषंगाने हा स्ट्रोक खेळला ऑस्टमच्या बाहेर शफल झाले. त्यानंतर लॉंग लेगला एक चांगला दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी येतोय कल्पेशच्या बॅटमधून. उदयवरती हा दुसरा हल्ला या षटकामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 14. निनाद प्लीज स्पीडअप करा, खूप वेळ वाया जातोय, उशीर होतोय इथून, कारण आजचं शेड्यूल आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचं आहे. काही करून एक संघ आपल्याला टॉप 8 मध्ये पोहोचवायचा आहे, कारण बरेच सामने पेंडिंग आहेत. बॉल या ठिकाणी स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज या ठिकाणी घेतली गेली आणि सरळ लॉंग स्टॉपला या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करतोय. विनीत चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडू अनस्टॉपेबल या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंग स्टॉपला या ठिकाणी निघून गेलाय. चौकार. बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी येत आहेत. आदरणीय मनोज पाटील एक उत्तम खेळाडू, एक व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय, प्लीज आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी सन्मानित सहित दाखल व्हायचं आहे, उपस्थित व्हायचं आहे मुख्य मंचावरती. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा फ्लो या ठिकाणी जर पाहिला तर समोरच्या दिशेने होता. 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर कल्पेशच्या विरोधामध्ये हा बॉल युद्धाच्या रूपामध्ये हाताळला गेला. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 18. इथून लवबॉस डोंगरे संघाची गाडी ट्रॅकवरती जरूर आलाय, कारण या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा उदयच्या विरोधामध्ये आल्यात. चांगले स्ट्रोक इथून कल्पेशच्या मदतीतून आल्यात. मनोज पाटील मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. एक प्रोफेशनल क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांचा संघ पराभूत झाला पहिल्या सामन्यामध्ये. आज तितकासा चांगला खेळ मनोजांचा राहिला नाही. विथ द बॅटमध्ये सुद्धा नाराज केलं. फक्त 4 धावांचं योगदान त्यांनी दिलं, 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्यांनी दिलं होतं. तिथून पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागला बाप्पा मोरया संघाला. पुन्हा एकदा निनादला कंटिन्यू ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल त्यांचा राहिला होता, त्यामध्ये 2 विकेट त्यांनी मिळवले होते आणि फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स इथून अपेक्षित असणार आहे, कारण दुसऱ्या षटकामध्ये बोलबाला राहिलाय फलंदाजाचा, अर्थात कल्पेशचा. धावसंख्या फलकावरती 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकिंगवरती विवेकला आपण पाहतोय, त्याला इथून चांगली साथ द्यावी लागणार आहे, कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते, एक भागीदारी रचताना दिसत आहे दोन्ही फलंदाज. इथून चांगलं राईज होताना पाहायला मला. पंचांकडे अपील या ठिकाणी केले गेले आणि पंचांचं बोट या ठिकाणी आकाशाकडे गेलंय, म्हणजे अर्थातच विवेकला कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. आणि चांगली अपील या ठिकाणी कल्पेश यांनी केली होती. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बॅटची हलकीशी एज घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि अजून एक धक्का विवेकच्या रूपामध्ये. 2 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू जरूर आहेत, सातत्याने त्यांना आपण टॉप ऑर्डरमध्ये पाहत असतो, परंतु सध्या तरी ते मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी निनादने मिळवले, म्हणजे जी भागीदारी रचण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरवलाय आणि ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला गेला. एक यश या ठिकाणी प्राप्त करून दिले गेले. निनादच्या खात्यामध्ये जवळजवळ 3 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवल्यात. 3 धावांचा स्पेल आतापर्यंत त्यांचा आहे.
दुसऱ्या षटकाला वैयक्तिकरित्या दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. पुढचा बॉल इथून छेडछाडी करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता चेंडू आणि फुलीमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी निनाद यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी ते मैदानामध्ये करतायत. सातत्याने लेदर क्रिकेटचे धडे ते घेत असतात आणि त्याचं बेनिफिट ते टेनिसमध्ये सुद्धा घेत आहेत. चांगलं गाईड सुद्धा करत असतात. आपल्या संघाला घेऊन चालतात. आता समोर शेखर आहे. शेखरची जबाबदारी इथून वाढलाय. त्याच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला होता. गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल करतोय फार वेगाने. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल. एक संधी स्ट्राईक इनवरती होती परंतु ती संधी इथून गमावले. कारण शेखर एक आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. तो सेट होऊन कदाचित मोठी स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येऊ शकतात. आता ती कामगिरी करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 20च्या घरामध्ये 20 रन स्कोरवरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. सातत्याने कुठलीही संधी या ठिकाणी देत नाहीयेत निनाद. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मनोजी गावड या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. तिसरं षटक सध्या प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल या ठिकाणी निनाद बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पिचिंगला फॉलो करता आलेला नाहीये. इट्स अ डॉट बॉल. पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. निनाद यांचा स्पेल आतापर्यंत यशस्वी होतोय. सक्सेसफुल ठरतोय आतापर्यंत. 2 स्पेल हाताळण्याची त्यांची क्षमता आहे आणि तोच विश्वास स्वतःवरती दाखवलाय. हुक केला जातोय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. खूपच खराब चेंडू पाहायला मिळाला आणि गॅपमध्ये पाठवण्यामध्ये यश या ठिकाणी मिळालं शेखरला. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 24. गेला या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 24 रन स्कोरवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल इथून शॉर्ट बॉलचा पुन्हा एकदा वापर केला होता. डीप मध्ये मिड विकेट त्या ठिकाणी तैनात केले गेले परंतु बॉल पर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. एकच धाव या चेंडूवरती येईल. धावसंख्या फलकावरती 25. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. जयनमान मायकोप आणि झुंजार पालघर. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. 2 षटकांचा एक सक्सेसफुल स्पेल या ठिकाणी राहिला. त्यामध्ये 3 विकेट निनाद यांच्या खात्यामध्ये राहिल्या आणि 10 धावा त्यांच्या स्पेलमध्ये आल्या. धावसंख्या फलकावरती 25 रन स्कोरकडे आपण पाहतोय आणि 4 धक्के आतापर्यंत लव बॉस डोंगरे संघाला लागल्यात. एक छोटासा ब्रेक घेत जाऊयात आपण आमच्या डीजे मॅनकडे अर्थातच कुंदनकडे. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. Thank you, DJ. रॉकी ग्रुप. आदरणीय मनोजी पाटील मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. एक उत्तम दर्जाचे व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने व्यावसायिक गटातील स्पर्धा त्यांच्यामध्ये त्यांचं वर्चस्व असतं. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि 4थं षटक फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिकला आपण पाहतोय. फ्रेश बॉलर या ठिकाणी 4थ्या षटकामध्ये वापरला गेलाय. समोर शेखर आपल्याला पाहायला मिळतोय. शेखरच्या बॅटमधनं एक मोठा स्ट्रोक आलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर एकंदरीत 25 धावा 3 षटकांमध्ये झाल्यात. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आमच्या मुख्य मंचावरती विनयजी गावड आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेतजी गावड, उमेशजी गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशजी गावड असतील, रोहिदासजी पाटील साहेब. इथून पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न परंतु लॉंगॉनला डीप मध्ये खेळाडू आहे आणि कुठली चुकी करणार नाही. आदेश कॅच नंबर 2 कम्प्लीट त्या ठिकाणी करतायत आणि शेखरची एक छोटीशी इनिंग या ठिकाणी समाप्त झाले.
तीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जे एक आशेचं किरण होतं ते सुद्धा इथून विजल्या गेले. अर्थातच शेखरची विकेट या ठिकाणी गेले. शेखरने आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलंय मैदानामध्ये. त्यामध्ये एक चौकार इन्व्हॉल्ड आहे. टीमचे टोटल फलकावरती 25-25 स्कोर करते आपण पाहतोय. जवळजवळ अर्धा संघ इथून डगआउटला परतला गेलाय. म्हणजे जे टॉप 5 बॅटर होते ते सध्या तरी डगआउटला आहेत. तर संपूर्ण जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या बाजूला कल्पेश आहेत. त्यांची बॅटिंग चांगली झाली परंतु साथ त्यांना मिळत नाहीये चांगली. बॉल चालू डीप स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येथील कल्पेश चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला स्टॉप केले गेले. 2 धावा तत्पूर्वी येत आहेत आणि टीमची टोटल फलकावरती 27 चक्रामध्ये 27 रन स्कोर करते आपण पाहतोय. मागच्या षटकाचा जर विचार केला तर कल्पेशला संधी मिळाली नाहीये मागच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग त्याने केली होती. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले होते परंतु त्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. कदाचित स्ट्राईक जर मिळाली तर गोलंदाजांवरती तो एअर स्ट्राईक जरूर करेल. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. टीमची टोटल फलकावरती 27 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. पुढचा बॉल ऑफ साईडला या ठिकाणी स्ट्रोक हा केला जातोय. बॉल जाईल लॉंग ऑफला. त्या ठिकाणी विनीत पुन्हा एकदा चुकी करतायत. आज विनीत यांची बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती येत आहेत. धावसंख्या फलकावरती 29 चक्रामध्ये 2 धावा या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 29 धावा फलकावरती लागल्या. 3 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जयनुमान मायकोप आणि त्यांना 2 हात करेल झुंजार पालघर. या 2 संघांमध्ये एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे मजा येणार आहे आजच्या दिवसामध्ये. व्हाईट यॉर्करचा वापर या ठिकाणी केला होता. व्हाईट यॉर्करचा वापर केल्यानंतर फलंदाजाकडे उत्तर या ठिकाणी नव्हतं. निरुत्तर केलं फलंदाजाला. डॉट बॉल या ठिकाणी अक्षयच्या विरोधामध्ये टाकला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला गेलाय. DRSचा वापर या ठिकाणी केलाय. व्हाईटसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. शेखर सर या ठिकाणी आहेत. पडताळणी करतील. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. DRS इथून समाप्त झालाय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा इथून DRS समाप्त झालाय. चार बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. चांगली गोलंदाजी ऋतिक मैदानाच्या आतमध्ये करतोय. कुठल्याही प्रकारची मुभा आतापर्यंत फलंदाजाला दिलेली नाहीये. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. स्वीपर कव्हरला चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. मिसस्पीड झाले. त्या मिसस्पीडचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. तिसऱ्या धावेसाठी कॉल या ठिकाणी अक्षयने केला होता परंतु थांब सांगितलं त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंगवरती कल्पेशने 2 धावा या सुद्धा चेंडूवरती आल्यात. या षटकाचा जर विचार केला तर 6 धावा आतापर्यंत मागच्या 5 चेंडूंमागे आल्यात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक या सुद्धा षटकामध्ये आलेला नाहीये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या 4th ओव्हरमधील. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर. शॉर्ट बॉलवरती पुल आणि सरळ चेंडू ओव्हर द मिड विकेट फेकून दिलाय. षटकार. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी योग्य रीतीने राहिलाय. अक्षय यांचा जर विचार केला तर पहिल्या 4 चेंडूंचा अंदाज त्यांनी घेतला आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती हा मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 37 रन स्कोर करते आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. स्लॉग ओव्हर या ठिकाणी असेल तर स्लॉग ओव्हर कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल. शेवटच्या 6 चेंडूंचा जो खेळ बाकी आहे, ज्या 6 चेंडूंची चावी आहे ते कोणाच्या हातामध्ये सुपूर्द केली जाईल तर विनीतला इथून इन्व्हाइट केले गेले. बरीच चर्चा झाली, टीम मीटिंग झाली आणि तिथून विनीतचं नाव पुढे आलं आणि विनीतला इथून इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅकवरती. 4 षटकांमध्ये 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे सध्या तरी मागच्या 2 षटकांचा जर विचार केला तर धावा चांगल्या रीतीने आल्यात. निनाद यांचा 2 षटकांचा स्पेल घातक राहिला टीम लव बॉयज डोंगरे संघासाठी. कारण निनाद यांनी जर पाहिलं तर 3 विकेट त्यांच्या खात्यामध्ये गेल्या. आता विनीत आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती.
समोर कल्पेश आहे, चांगली स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्यात. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता, अगोदर बॅकफुटला गेले होते आणि तेच विनीतने निहाळलं आणि डॉट बॉल या ठिकाणी कल्पेशच्या विरोधामध्ये हाताळला गेलाय. पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. स्लॉग गोलचा पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. जय हनुमान संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर झुंजार पालघर संघाचं कॅप्टन, प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. इथून हुक केला गेलाय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. डीप मध्ये खेळाडू जरूर आहे, परंतु त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची संधी नाहीये. सरळ बॉल निघून गेलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ दी पार्क. कल्पेशच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. या ठिकाणी विनीतच्या अगेन्स्ट आलाय. कल्पेशच्या बॅटमधून दुसरा षटकार आहे कल्पेशच्या विरोधामध्ये. टॉस साठी जय हनुमान संघाचं कॅप्टन, प्लीज जे आमचे प्रेक्षक आहेत ते ग्राउंड मध्ये जायचं नाहीये, ग्राउंडच्या बाहेर तुम्ही नृत्य करा, कारण दोन्ही टीमला कुठल्या प्रकारचं नुकसान झालं नाही पाहिजे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. सिलिमडॉनला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरती संतोष त्या ठिकाणी यावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 44 लेग बायच्या रूपामध्ये ही धाव या ठिकाणी आलाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकताय 44 रन स्कोरवरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय हनुमान संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर झुंजार पालघर संघाचं कॅप्टन. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. फ्लाइंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. अनपेक्षित बाउन्स झाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मागच्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलंय. याआधी एक शॉर्ट बॉल जरूर होता, त्यावरती एक मोठा प्रहार आला होता, पण त्यानंतर चांगली रिकव्हरी या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून केली गेली. धावसंख्या फलकावरती 44, 4 चेंडूंचा केला आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या इनिंग मधील. टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 44च्या घरामध्ये एक फायटिंग टोटल सध्या स्कोर कार्डवरती उभी केली गेली. फुल टॉस बॉल प्रॉपरली स्ट्रोक नाहीये. लॉंगॉनला रुचित त्या ठिकाणी आहे. वन ऑफ द ग्रेट फिल्डर. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. कल्पेशने आपल्या जवळ स्ट्राईक ठेवलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 45 टीमची टोटल आपण पाहतोय. एक धाव इथून टीमच्या खात्यामध्ये ऍड केली गेली. जय हनुमान संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर झुंजार पालघर संघाचं कॅप्टन, सर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण या चेंडूनंतर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंगचा. विनीत बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी. समोर फटका स्ट्रेट खेळला गेला आणि सरळ चेंडू निघून जाईल. चांगलं फिनिशिंग टच या ठिकाणी दिले गेले. कल्पेशने स्ट्राईक काट ठेवली होती, त्याचं एक ज्वलंत उदाहरण त्याने मैदानामध्ये दिलंय. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी केली गेली. 51 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 52 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 52 टू विन असेल. 52 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण एका बाजूला झुंजार पालघर आणि जय हनुमान मायकूब संघाचं कॅप्टन, चला टॉससाठी
दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आलेत. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जयहनुमान मायखोप आणि दुसऱ्या बाजूला झुंजार पालघर या दोन संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कॉइन स्पिन केला जातोय. रॉकी ग्रुप असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि रॉकी ग्रुप आलाय. झुंजार पालघर संघाने टॉस या ठिकाणी जिंकलाय. सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? ऍक्च्युअली आमचे अजून प्लेयर आले नाही तर आम्ही डिसिजन तुम्हाला लगेच सांगतो. लगेच काही सेकंदांमध्ये तुम्ही आमच्यापर्यंत निर्णय पोचवा. जेव्हा तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील. प्रमोदजी शेडगे सर, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच मिस्टर हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेला रॉकी ग्रुप चषक 2025चा आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. एका साईडला संघ आपण पाहू शकतायत विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा, तर एका साईडला लव बॉईज डोंगरे. 5 षटकांमध्ये 51 रन्स फलकावर लगावलेत. 52 रनचं टार्गेट सेट केले गेले. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर श्रीकांत. आशुतोष यावेळेला आपण पाहू शकतायत आणि साहिल. पहिलाच बॉल ऑन साईडला दमदार शानदार अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने या चेंडूला एक्झिक्यूट केलं. सरळ चेंडूला फेकून दिले. 4 धावन करता मेल सुस्वागतम चौकार. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन्स सर्कल पार करत असताना पहिले षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधन आहे. 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि जसं मैदानात पाऊल टाकलं रोहिदास पाटील टायगर स्पोर्ट्स च्या माध्यमातून त्यांचं चौकाराने स्वागत केलं गेलंय. या आमच्या मुख्य मंचावर या स्पर्धेचे सुद्धा ते सदस्य आहेत, आयोजक आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा सातत्याने जपताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं चौकार, तदनंतर दुसरा बॉल डॉट. पंचांकडे दाद आणि हळूहळू बोट उंचावलं गेलं. झुकले होते, वाकले होते, गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा प्रहार स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी स्टंपच्या समोर सापडले. कोणताही मनात संदेह नाहीये नितेश कदम सरांच्या. इथे फलंदाज बाद होताना लेग बिफोर विकेट पायचीत पकडलं गेलं स्लोवर 1 बॉलला आणि श्रीकांतला पहिली सफलता मिळते आपल्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. तिसऱ्या बॉलवर मिळते विकेट आशुतोषच्या माध्यमातून गॉन. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. षटक क्रमांक पहिलं श्रीकांत. न्यू बॅटर उदय घरत यांना आपण पाहतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख आजचा सलग 5वा दिवस. विनेशजी गावड यांना सुद्धा आपण पाहतायत. कैलासवासी आपण पाहतायत. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोर्या ग्रुप कडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये या ठिकाणी आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. या बाप्पा मोरिया चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते त्यामध्ये नवजोतजी किनी असतील, प्रफुल्ल घरत असतील, वैभव घरत असतील, संदीप किणी असतील, मनोज पाटील असतील, कल्पेश पाटील असतील. ही संपूर्ण टीम जी आहे ज्यांनी अतिशय ही बांधणी केली गेली या संघाची. जरी त्यांचा संघ पराभूत झाला, स्ट्रगल करतायत, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये चांगला खेळ करतील आणि पुन्हा एकदा मनाला उभारी देतील या सदिच्छा देऊया. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतात मिस्टर शेखर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 5 या धावसंख्येवर प्रितेश गावड. कालच्या दिवसात आकाश गावड यांनी खूप चांगली साथ दिली होती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गुणलेखकाच्या भूमिकेत संकेश गावड यांना सुद्धा आपण पाहतायत. चांगली मेहनत संकेश गावड यांच्या माध्यमातून, सँकीच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉल अप्रतिम, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. डोंगरे एक्सप्रेस या बॉलवर मी म्हणेन
सिच्युएशन नुसार गोलंदाजी करण्याची कला श्रीकांतकडे आहे. फार जास्त अनुभव नाहीये या संघाच्या माध्यमातून. एका साईडला अनुभवाचा भंडारा असलेला संघ भरणेपाडा, ऑफ साईडला बिटवीन द गॅप मध्ये खेळतायत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, कोणती चूक करणार नाहीयेत. चांगली फिल्डिंग होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. पहिलं षटक श्रीकांतच्या नावावर जाईल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग कशी करायची, संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. सुरुवातीला जेव्हा तुमचा नवीन संघ असतो त्यावेळेला तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं, संघर्ष करावा लागतं. छोट्या स्पर्धेपासून तुम्ही सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला खूप काही गोष्टी कराव्या लागतात, अद्यावत कराव्या लागतात. परंतु एकच म्हणेन, ज्या वेळेला तुम्ही छोट्या स्टेजपासून मैदानात उतरता त्या संघामध्ये तुम्हाला जागा दिली जाते कॅप्टनच्या द्वारे किंवा गावकऱ्यांच्या द्वारे, त्यावेळेला मात्र त्या गावाला आणि त्या संघाला विसरणं हे चुकीचं ठरतं. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये मी सातत्याने म्हटलेलं आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये मतभेद करू नका, दुजाभाव करू नका, एकमेकांना घेऊन चला आणि सर्व धर्म समभाव. तो कोणत्या जातीतला धर्मातला आहे हे न पाहताना क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा एकत्रित येतील, तुमचं टॅलेंट या गावाला दिसेल, त्यावेळेला त्या गावाचं नाव उज्ज्वल होतं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तर बिलकुल राजकारण कधीच करू नका, हीच मी तुम्हाला सातत्याने नम्र विनंती करेन की जेणेकरून क्रिकेटच्या खेळानेच आपल्याला एकजूट केले. जर आज क्रिकेटचा खेळ नसता तर कदाचित आपण एकमेकांना भेटलो सुद्धा नसतो. परंतु आज क्रिकेटने आपल्याला भरपूर काही दिलंय या टेनिस बॉलने, म्हणून त्याचा आपण सदैव ऋणी राहू. कारण याच टेनिस बॉलने समालोचकांना एक व्यवसाय दिला, पंचांना एक व्यवसाय दिला, लाईव्ह असेल, स्कोरर असेल, सगळ्या गोष्टी आल्या त्यामध्ये. यावेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. श्रीकांतचं रिॲक्शन पहा. विराट कोहलीची मला आठवण आली, अशा प्रकारचं श्रीकांतचं रिॲक्शन होतं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला अग्रेसिव्ह राहावं लागतं, परंतु ती मर्यादा असते. एक स्मार्ट क्रिकेट खेळा, परंतु ओव्हर स्मार्ट क्रिकेट कधीच खेळू नका. ज्यांनी ओव्हर स्मार्ट क्रिकेट खेळलं ते आज खऱ्या अर्थानं क्रिकेटला ज्यांनी अलविदा क्रिकेटने करायला लावलं. भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर आणि विनोद कांबळी, एक खऱ्या अर्थानं भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर सर क्रिकेटचा देव होऊन गेले. आज विनोद कांबळे यांची सिच्युएशन काय आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आज चांगले ते व्यवस्थित राहावेत हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना सातत्याने करतो. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू फार वेगाने निघून जातोय. नशिबाचा चौकार येईल का? यस, डेफिनेटली नशिबाचा चौकार मिळतोय. या 4 धावा मिळतील. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. या ऐकू या चौकाराच्या निमित्ताने सिद्धिविनायक म्युझिकल डीजे. दिलदार यारो की महिफिल तारो की, दिलदार यारो की रॉयल एंट्री पे आला, ग्रुप रॉयल एंट्री पे आला, रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार. ऑब्विसली रॉकी ग्रुपच्या नावाला जोरदार डिमांड आलेला आहे. प्लीज तिथे डान्सर आहेत, त्यांनी कृपया करून मैदानात येऊ नका, अन्यथा व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी येतील आणि आपल्याला बाहेर काढलं जाईल. त्या अगोदरच मी विनंती करेन. हा बॉल आपण पाहिला, सरळ चेंडू निघून जातो आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा होता. सागर मोरे यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. विटी लाईनचा विश्वचषक सफाळे विभागातील टॉप क्लास स्पर्धा पाहायला मिळते. ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. कणखर दर्जेदार, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. रॉकी ग्रुपच्या षटकार. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. काय फटका खेळला होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. उदय, ही ताकद आहे या खेळाडूची. अप्रतिम, चांगलं सेन्सिबल क्रिकेट. इथून आपण पाहतायत एक धाव घेण्यापासून वंचित राहिले होते, परंतु उदयने पाहिलं. एका साईडला साहिलने पाहिलं. साहिलचं सुद्धा कौतुक करेन. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, चांगली प्रगती केली आणि प्रगती करावी लागते. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, तुम्हाला वारंवार परिवर्तन ही काळाची गरज आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 52 धावांचं टार्गेट असताना आता 33 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल असतील तुमच्याकडे जवळजवळ 20.
सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा चान्सेस आहेत. इथून चांगली गोलंदाजी झाली तर डोंगरे संघ कमबॅक करेल. इथून चांगली फलंदाजी झाली तर डेफिनेटली विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा हा संघ पुढे येत असताना पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं शेवटच्या बॉलपर्यंत भाकीत करू शकणार नाहीयेत, भविष्यवाणी देऊ शकणार नाहीयेत. म्हणूनच या क्रिकेटच्या खेळाला लोकप्रियता जास्तीत जास्त मिळाली. 20 रन आता इथून आपण पाहत आहेत 32 रनची जवळजवळ आवश्यकता आहे. 19 बॉल आहेत, 32 रन. चांगली स्पर्धा, एक टॉप क्लासची स्पर्धा पाहायला मिळते. ज्या स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला लागलेली असते. या स्पर्धेसाठी काही खेळाडूंनी तर सुट्ट्या सुद्धा पेंडिंग ठेवलेल्या असतात की मला रॉकी ग्रुप चषक खेळायचं आहे. त्या स्पर्धेमध्ये मला 2 दिवस तरी निदान सुट्टी हवी आहे. जरी मला गणपतीची सुट्टी नसली तरी चालेल, नवरात्रीची सुट्टी नसली तरी चालेल, दिवाळीची सुट्टी नसली तरी चालेल, परंतु क्रिकेटसाठी मला सुट्ट्या हव्या आहेत. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकात श्रीकांतने वाखाणीजोगी गोलंदाजी केली. शेखरने या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या. म्हणजेच जो ग्राफ आहे तो डाऊन यावेळेला पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं थोडंसं ग्राफमध्ये कुठेतरी धारावीच्या झोपड्या पाहायला मिळत होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकलात की डेफिनेटली अमेरिका आणि न्यूयॉर्कच्या इमारती मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांना विचारलंय, पंचांना विचारूनच आपण पाहिलंय. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने सेफ्टी गार्ड जरूर यूज करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही. कधी कधी आपण विसरून जातो की गार्ड आपण आतमध्ये चेंज करतो किंवा काढतो, तर अशा वेळेला आपण पाहतायत की तुम्हाला पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागतं. पंचांशी आपण चर्चा करा. पंचांनी सिग्नल केल्यानंतर, कारण ते अधिकार पंचांचे तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागतील. 2 षटकं झालेली आहेत. 21 विजयासाठी लक्षात असू द्या. 18 बॉल आणि 31 रनची आवश्यकता असेल. तत्पूर्वी ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण कॅन्डीला संधी. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंभी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय, रॉकी ग्रुपचं नाव. तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय, रॉकी ग्रुपचं नाव. थँक्यू. वेलकम बॅक. रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय आणि डेफिनेटली प्रत्येकाच्या मुखात फक्त रॉकी ग्रुप चषक पाहायला चला. टेंबी खोडावे हे गाव आता महाराष्ट्राच्या नकाशात अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर दर्जेदार स्पर्धेच्या माध्यमातून झळाळताना पाहायला मिळतं. रॉकस्टार ग्रुप अर्थातच रॉकी ग्रुप पाहायला मिळतो. ब्रँड इज ब्रँड. 18 बॉल आणि 30 रनची आवश्यकता. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. रोशनचा पहिलाच बॉल ऑन साईडला. जरूर झेल असेल का, तर नाही. यावेळेला खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. उदय घरत यावेळेला दर्शवत असताना मी आहे ना. भरणेपाडा टीम काळजी करू नका. 6 धावा. षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल 27 वर जाऊन पोहोचली गेली. या वेळेला बॅटची एज घे. चेंडू थोडासा खाली राहिला होता. रोशनने कमबॅक केलं. षटकार आलेला मात्र कोणत्याही गोलंदाजाला आवडत नसतो, परंतु तदनंतर केलेला कमबॅक हा त्याच्यासाठी खूप काही आत्मविश्वास देऊन जातो. आत्मविश्वास स्वतःला निर्माण करावा लागतो. प्रथमतः स्वतः सिद्ध व्हा. तुम्हाला ऑटोमॅटिकली जग प्रसिद्ध करेल. क्रिकेटच्या खेळात किंवा आयुष्याच्या खेळामध्ये शॉर्टकट नसावा. हार्डवर्क जेव्हा तुम्ही करून येतील त्यावेळेला एक वेगळीच उंची तुम्ही गाठतील. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. इथे आपण पाहताय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि पंचांकडे दाद जरूर मागितले. काय एक्झॅक्टली आहे की चेंडूचा टप्पा पडल्यानंतर टप्पा पडलाय की नाही, की डायरेक्ट पायावर जाऊन चेंडू अधून कॉटन बोल्ड झालेला आहे का, की टप्पा मात्र यावेळेला खाली राहिला होता, जमिनीवर आदळला होता का, या सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील. आमच्या प्रो लिंक स्पोर्टचे 3 कॅमेरामॅन प्रत्येक बॉलला कॅप्चर करत असताना अतिशय
सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सुद्धा देणगी आहे कॅमेरामॅनच्या द्वारे. अश्विन गोपाळे सिनियर कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून विपुल पंडोलकर यांचा भरवशाचा माणूस म्हणून ओळखला जातो. संजय आहिरे डीप मिड विकेटला पाहायला मिळतात आणि दीपेश अवघडे यांना आपण पाहू शकाल. तर सिद्धांत कदमला आपण पाहतात. ही चार जी आहेत विपुल पांडुलकरची जी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत प्रो लिंकच्या माध्यमातून यांच्यावर प्रत्येक स्पर्धेमध्ये भरवसा दाखवला जातो आणि ते चांगल्या पद्धतीने चोख पद्धतीने निभावतात कारण त्यांचा प्रामाणिकपणा हा कॅमेरामॅनच्या द्वारे दिसतो. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे अंपायर्स चेक करतायत. यावेळेला आपण पाहू शकाल शेखर इरगोडे सर आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. उदयने सुपर बॅटिंग केले गेले. आक्रमकता काय असते हे सिद्ध केलं. लवकरात लवकर अशू आज बाद झाल्यानंतर वन बाउन्स आहे म्हणजेच इथे नॉट आउट. संघाची धावसंख्या 27. टप्पा पडल्यानंतर पायावर जाऊन चेंडू आदळला आणि तदनंतर स्वीकार केला बॉलचा. कॉटन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद नाहीये. एक रन्स ऍड होईल उदयच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा या टीमची जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 28 रन्स विजयासाठी 52 रनचं टार्गेट सेट केलंय. म्हणजे इथून आता आपण पाहिलं तर 24 रनची नितांत आवश्यकता असेल भरणेपाडा या टीमला. इथून कमबॅक करतील का डोंगरे टीम की भरणेपाडा यांची धावांची भूक मिटणार नाही बॅटरच्या माध्यमातून. हा बॉल आपण पाहिला तर सरळ चेंडूला सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं. मात्र क्रिकेट खेळत असताना आपण पंचांकडे अपील करू नका. साहिल चांगले प्लेयर आहात तर त्या अनुषंगाने एक चांगलं क्रिकेट हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. कारण पंचांना आपण मुंबईवरून का बोलवलंय? रिस्पेक्ट. इथून पुन्हा एकदा आपण पाहताय त्याच पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. श्रीकांत ऍग्री करतायत त्या ठिकाणी की यस व्हाईट बॉल आहे, रिव्ह्यू घेऊन फायदा नाहीये, लॉस्ट होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 30 रन्स. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ झालाय. धावा येत आहेत एक्स्ट्रा स्वरूपात. थोडासा दबाव स्पष्टपणे रोशनच्या गोलंदाजीवर दिसताना इथून ऑफ साईडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. चांगली फिल्डिंग. 1 बाउन्सने चेंडूला रोखलंय. ॲक्युरेट थ्रू पाहायला मिळतो. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. अक्षय त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते लॉंग ऑफच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रितेश गावड दर्शवतायत, सिद्धांत कदम दर्शवतायत की 31 वर जाऊन पोहोचली गेली. 31 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4 म्हणजेच येणारे 14 बॉल असतील. 14 बॉल मध्ये 21 रन. सामना बॅलन्सिंग आहे. इथून ही जोडी फुटली जाईल का? भागीदारी कोलॅप्स होईल का? इथे ब्रेक होईल का? याकडे लक्ष असेल. चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ स्लोवर 1 चेंडू होता. श्रीकांतचा खूप विश्वास आहे. रोशन जे स्वतः कर्णधार आहेत, आज श्रीकांत कर्णधार म्हणून त्यांनी पाहिलं गेलं. आणि ज्या वेळेला बाप्पा मोरिया चषक विठ्ठलवाडीच्या मैदानात जेव्हा त्यांना विचारलं गेलं की श्रीकांत एक तुमचा यशस्वी कर्णधार आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं हो डेफिनेटली श्रीकांतने डोकरा होईपर्यंत गोलंदाजी करावी. हा त्यांची स्टेटमेंट होती. संघाची धावसंख्या 31. यावेळेला बॅट जरूर फिरते. इथे झेल खूप महत्वपूर्ण. खराब फिल्डिंग. कॉन्फिडन्स नव्हता या झेलवर. कॉन्सन्ट्रेशन खचलं होतं. उदय सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजेच या मॅचचं टर्निंग पॉइंट. कॅचेस विन द मॅचेस. बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी टीम ज्या वेळेला खेळत होती 12 बॉल 12ची गरज असताना मनोजच्या गोलंदाजीवर एक दीपेशने कॅच सोडला, चौकार आला. तिथे मनाचं एक वेगळं रिॲक्शन पाहायला मिळालं कारण कॅच खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. आता विजयासाठी लक्षात असू द्या दोन्ही संघांसाठी 12 बॉल आणि 19 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 3 षटकं तुम्ही हाताळले. 3 षटकांमध्ये तुम्हाला जवळजवळ आपण पाहतायत 13.5 मिनिटे लागलेली आहेत. आता तुम्हाला 6.5 मिनिटांचं हे षटक टाकायचं आहे. 20 मिनिटं कंप्लीट होतील. कोणताही खेळाडू मात्र जर 6.5 मिनिटात हे षटक हाताळलं तर डेफिनेटली आतमध्ये कोणी येणार नाही.
परंतु जर 20 मिनिटाच्या वर 1 सेकंद जरी झाला तर सर्कलमध्ये तुम्हाला एक प्लेअर घ्यावा लागेल. देऊया आपण कॅन्डीला संधी. टाकण्यासाठी यस सागर मोरे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. गोलंदाज सज्ज. 12 बॉल आणि विजयासाठी सामना बॅलेन्सिंग 9.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावा लागेल. सुपर मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? शेखर या वेळेला चांगली गोलंदाजी करेल का? परंतु शेखर वर या वेळेला विश्वास ठेवलाय श्रीकांतने. क्या बात आहे. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला. साहिल थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आज जरूर त्याला ओपनिंग बॅटर म्हणून पाठवलं, परंतु साहिल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा त्याच्या बॅटमधून जशा धावा ओपनिंग बॅटर कडून यायला हव्यात त्या धावा येताना पाहायला मिळाल्या नाहीत. आज रॉकी ग्रुप टेंबी खोडावे ही टीम सुद्धा इन ऍक्शन पाहायला मिळेल आणि रॉकी दादा या वेळेला ड्रेस कोटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34. येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता आहे. काय सामना जबरदस्त रंगलाय. इथून शेखर आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. ग्रेट डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. काय अचूक टप्पा पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकता. थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. शेखरला जरूर अनुभव आहे, नो डाऊट अबाउट इट. परंतु श्रीकांतने पहिल्या षटकात 6 धावा दिल्यानंतर शेखरने दुसऱ्या षटकात 15 धावा दिल्यानंतरचा सुद्धा आत्मविश्वास शेखरचा जरूर वाढला गेलाय. कारण त्यांच्या संघाने त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला. तुला हे करायचंय, तुला हे षटक चांगलं टाकायचंय. इथून पुन्हा एकदा त्याच लेंथवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय उदय घरत. नो डाऊट अबाउट इट आतापर्यंतचा मॅन इन फॉर्म, परंतु आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. बॉल फेकून झाले 3. आता विजयासाठी 9 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. काय बॉलिंग केले. सुपर बॉलिंग. अचूक टप्पा, अचूकता, भेदकता काय असते याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दर्शवून दिलं गेलंय. उदय घरत, साहिल पाटील पुढे सरसावतायत, येतायत, सांगतायत, कान मंत्र देतायत. उदय भाऊ तुला अशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे, कारण सिनियरचा रिस्पेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा बॉल या वेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपला टार्गेट केलं होतं या वेळेला शेखरने की थोडेसे जरा ऑफ स्टंपच्या बाहेर येतील आणि खेळतील. इथे एक धाव व्हाईटच्या स्वरूपात आली. संघाची धावसंख्या 35. विजयासाठी 9 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने तुम्हाला धावा या प्लस कराव्याच लागणार आहेत. फुलटॉस बॉल आणि सरळ चेंडूला यावेळेला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. 6. चाळीस रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत विजयासाठी. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 11 रनची आवश्यकता. यावेळेला सुंदर फिल्डिंग जरूर पाहायला मिळते. विकेट मिळण्याचे चान्सेस होते. इथून आपण पाहिलं तर डेफिनेटली विकेट मिळेल का हा ना करता करता ह्या वेळेला हे काय घडलं जातं. 3 धावा ऍड होतील का आणि पाहता पाहता आपण पाहू शकतायत इथून किती धावा येतील. यस, फलंदाज 2 धावांनीशी समाधान व्यक्त करावं लागेल. थकलेत थोडेसे आणि इथे मात्र आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. तत्पूर्वी 2 धावा ऍड होतील. आता सिच्युएशन काय आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. 7 बॉल आणि 9 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट 19 मिनिटांमध्ये मात्र 4 षटकं तुम्ही फेकलेत त्याबद्दल धन्यवाद.
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु एकच रन्स आणि संघाची धावसंख्या 44. 6 बॉल 8 रनची आवश्यकता. कालच्या दिवसात अशाच प्रकारचे सामने झालेत आणि इथून आपण पाहताय डिफेंड सुद्धा झालेले आहेत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. 6 बॉल आणि 8 रनची आवश्यकता. चला लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची. वेळेची दिरंगाई न करताना 6 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 8 रन्स. व्हॉट अ मॅच. गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल यावेळेला अप्रतिम चांगला एक्झिक्यूट केला गेला. इथे मात्र आपण पाहताय थोडीशी चूक झाली. अक्षय पुढे सरसावले गेले होते. 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. विजयासाठी 5 बॉल 6 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. टप्पा पडल्यानंतर थोडीशी चिडला फ्लाईट दिली होती. पंच त्या ठिकाणी शार्प होते. आम्हाला सुद्धा निर्बंध असतात ज्या पद्धतीने बॉल रिलीज करताना कोणत्याही प्रकारचा उच्चार झाला नाही पाहिजे जेणेकरून आमच्या पंचांना त्रास होणार नाही. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेलंय. एक धाव तर अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का तर नाही. एकच रन्सवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते 47. आता 5 रनची आवश्यकता. बॉल आहेत 3 बॉल मध्ये 5. व्हॉट अ मॅच. चेसिंग कंपल्सरी. आदेश कशा पद्धतीने आता खेळेल. कल्पेश गोलंदाजी कशी करेल. लव बॉईज डोंगरे की एका साईडला विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा. सुपर डिलिव्हरी. काय उसळी घेतली चेंडूने. फ्लाईट दिली होती या चेंडूला. टप्पा पडल्यानंतर टॉस झाला चेंडू. सूरज भोईर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. 3 ऍक्शन पाहायला मिळते शेवटच्या मॅच मध्ये. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 5 रन. फक्त म्हणून चालत नाही. कधी ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये धावा 6 बॉल 8, 6 बॉल 5, 6 बॉल 2, 6 बॉल 4 अशा पद्धतीने येतात तेव्हा रफ अँड टफ सामना पाहायला मिळतो. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू जरूर होता आणि सरळ चेंडूला पाठवून दिलंय. षटकार की चौकार, चौकार की षटकार आणि षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ. खराब बॉल आणि आदेशनी त्याचा पुरेपूर फायदा उचलला. कल्पेश शेवटच्या बॉल पर्यंत सामना घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये होते. जुना बॉल कृपया करून द्या. चांगलं क्रिकेट. अप्रतिम. कॉंग्रॅच्युलेशन. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा. श्रीकांत त्या ठिकाणी थोडीशी निराश नाराज होत असताना पाहायला मिळत आहे. ती बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली नाही. जेव्हा 2 बॉल 5 ची गरज असताना थोडीशी फिल्डिंग टाईट पाहायला मिळाली नाही आणि त्या अनुषंगाने आपण पाहतायत हा थोडासा अनएक्सपिरियन्स आपल्याला पाहायला